शेळीपालन करताय हा प्रॉब्लेम पावसाळ्यात 100% येणार। तो म्हणजे काय, तोंड सुजण्याचा, पाली उभरण्याचा। बघू शकता कशा प्रकारे तोंड सुजतं, पाली येते, त्याच्यानंतर तोंडाला फोडं येतात। आता ही सुरुवातीची स्टेज आहे, माझ्या लक्षात येऊन गेलेली आहे। तर आता याच्यावर उपाय काय करायचा, चला तर मित्रांनो, पहिली बात तो आपको डरना नाही आहे इलाज करायला। उपाय काय करायचा आहे, सगळ्यात पहिले तर तुम्ही हे बघा, हळद मीठ। मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला हळद मिठाच्या पाण्यानं तोंड धुवून काढायचं आहे, जेणेकरून किटाणू वगैरे मरतात हळद मिठाच्या पाण्यामुळे। किती पावर। आणि त्याच्यानंतर इलाज, आता हा इलाजाची फर्स्ट स्टेप आहे की जखम धुवून काढायची आहे। आता सुरुवात आहे, त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन नाही आहे। बघू शकता शेळी पाणी पण पिते मिठाचं, त्याच्यामुळं ते जे किटाणू वगैरे आहेत ते अजिबात मरून जाणार आहेत। मित्रांनो, 2 वस्तू तुम्हाला लागणार आहे, एक आहे ते गावरान तूप, दुसरी आहे ती घरातली भाजीपाल्याची हळद। तर ही जी हळद आणि गावरान तूप आहे हे तुम्ही तिच्या तोंडाला पूर्णपणे पेस्ट करून लावायचं आहे। जर शेळीचं लईच जखमा असेल तर कापूर मिक्स करून लावायचं, जेणेकरून तिच्या तोंडावर आसाडी वगैरे पडणार नाही। चला कसं लावायचं दाखवतो। बघू शकता मित्रांनो, या ओठांच्या मधल्या बाजूनं तुम्हाला बेसिकली पेस्ट लावायची आहे, तुमची तयार केलेली पेस्ट, जेणेकरून सूज ऑटोमॅटिकली उतरून जाईल सगळी। बाकी जर इंस्टाग्राम पेजवर बघत असाल तर फॉलो करून घ्या, आणि जर यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद। हे काही अडचण होत नाही, जास्ती करून पिल्लं काही मरत नाही याच्यात। लहान 3 ते 4 महिन्याच्या पिल्लाला 5-6 महिन्याच्या पाठीनं असं हा प्रॉब्लेम होतो। आता बघू शकता शेळी गाभण आहे, गाभण शेळीला काही अडचण नाही, खाली शेळीला काही अडचण नाही। अशा बारीक बारीक पिल्लांना सुद्धा ही पेस्ट करून सुरुवातीच्या टप्प्यात लावली तर लवकर बरं होईल, आणि काही अडचण नाही, पिल्लं वगैरे काही मरणार नाही। फक्त लवकरात लवकर विलाज करा। धन्यवाद।